प्रेम डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन जत आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर 9423810208 73 66 08 88। आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। जत यात्रेत यल्लू आईच्या जयघोषात पुरणपोळीचा महानैवेद्य, लाखो भाविकांची अलोट गर्दी। लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि नवसाला पावणारी जागृत देवी म्हणून सर्वदूर ख्याती असलेल्या श्री यल्लमा देवीला मंगळवारी यात्रेच्या दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला। श्रीमंत डफळे राजघराण्याच्या मानाच्या नैवेद्यासह महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आदी राज्यातील लाखो भाविकांनी देवीचे दर्शन घेत श्रद्धेने पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला। पहाटे देवीचे पुजारी श्री सुभाष कोळी व श्री स्वप्नील कोळी यांनी अभिषेक घालून विधिवत पूजा केली। देवीची खणा नारळाने ओटी भरून आरती करण्यात आली। दुसऱ्या दिवशी नैवेद्याचा दिवस असल्याने यात्रास्थळी पहाटेपासूनच भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती। अनेक भाविकांनी यात्रेतच 3 दगडाच्या चुलीवर देवीसाठी पुरणपोळीचा नैवेद्य तयार करत श्रद्धेचे दर्शन घडवले। दुपारी 12 वाजता श्रीमंत डफळे राजघराण्याचा मानाचा नैवेद्य वाजत गाजत राजवाड्यातून मंदिरात आणण्यात आला। यावेळी ज्येष्ठ श्रीमंत इंद्रजित उर्फ बाबाराजे डफळे त्यांच्या धर्मपत्नी श्रीमंत उर्वशीराजे डफळे, श्री यल्लमा देवी प्रतिष्ठान जतचे अध्यक्ष श्रीमंत शार्दूल राजे डफळे, श्रीमंत अमृतराजे डफळे, युवराज अनिरुद्ध राजे व युवराज शिवांश राजे उपस्थित होते। मंदिराचे पुजारी श्री सुभाष कोळी यांनी डफळे परिवाराचा श्रीफळ देऊन सन्मान केला। यल्लू आईचा उधो उधो करीत हजारो भाविकांनी प्रतिष्ठानने तयार केलेल्या कृत्रिम कुंडात स्नान करून जोगतीकडून सर्वांगाला गंध लावून कमरेला लिंबाचा ढाळा बांधत व तोंडात लिंबाची पाने धरून देवीभोवती 5 प्रदक्षिणा घालून नवस फेडले। दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या। सुरक्षेच्या दृष्टीने सांगली येथील बॉम्बशोधक नाशक पथकाने श्वान पथकासह मंदिर व परिसराची तपासणी केली। मात्र नैवेद्याच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली। प्रशासनाने एकमार्गी वाहतुकीचे नियोजन केले असतानाही पोलिसांच्या दुर्लक्षामुळे ठिकठिकाणी कोंडी होऊन यात्रेकरूंना त्रास सहन करावा लागला। बाहेरील राज्यातून येणाऱ्या यात्रेकरूंची वाहने अडवून लुटमारीचे प्रकार होत असल्याच्या तक्रारीही ऐकू येत आहेत। जत यात्रा खिलार जनावरांच्या बाजारासाठीही प्रसिद्ध असून सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने जत बिळोल रस्त्याच्या बाजूला मोठ्या जनावरांचा बाजार व कृषी प्रदर्शन भरवण्यात आले आहे। या प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन सभापती श्री सुजय शिंदे यांनी केले। बुधवार हा यात्रेचा शेवटचा दिवस असून पहाटे अभिषेक व आरतीनंतर देवीची पालखी नगर प्रदक्षिणेसाठी निघणार आहे। मानाच्या विधी, किजाचा कार्यक्रम व अग्निकुंड प्रवेशानंतर यात्रेची विधिवत सांगता होणार आहे। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।